नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातले प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 27 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 27 जून रोजी कोणता दिवस संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन म्हणजेच MSME डे, मायक्रो स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस असा त्याचा फुल फॉर्म आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 27 जूनला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन MSME साजरा केला जात असतो आणि हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे लघु उद्योगांचं महत्त्व अधोरेखित करणं असा आहे आणि MSME क्षेत्राचा शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे. या व्यतिरिक्त इंटरनॅशनल पायनॅपल डे देखील साजरा होतो 27 जूनला. अननस हे जगभरामध्ये आदरातिथ्याचं प्रतीक मानलं जातं, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, प्रश्न दुसरा, वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज 2026 मध्ये भारतातील किती शाळांची निवड झालेली आहे असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवळजवळ 7 शाळांची निवड झाली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. T4 एज्युकेशनने वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज 2022 मध्ये सुरू केलेला आहे आणि 2026च्या पुरस्कारांची ही 5वी आवृत्ती असणार आहे आणि यंदा शॉर्टलिस्टमध्ये भारतातील 7 शाळांची निवड झाली आहे आणि भारताच्या शाळा सर्वाधिक शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या आहेत आणि अंतिम विजेते जे आहेत ते नोव्हेंबर 2026 मध्ये जाहीर होतील आणि एक्सपर्ट जजिंग अकॅडमी विजेते निवडत असते आणि वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइजेस हे जगभरातील उत्कृष्ट शाळांचा सन्मान करणारा हा पुरस्कार आहे. पुढील प्रश्न तिसरा, महेश दीक्षित यांची कोणत्या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुप्तचर विभाग, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महेश दीक्षित यांची गुप्तचर विभागाच्या IBच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. ते 1993 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी तपन कुमार डेका यांची जागा घेतलेली आहे, पहिला पॉइंट लक्षात ठेवा. आणि महेश दीक्षित यांच्या नियुक्तीस ACC म्हणजेच मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिलेली आहे. त्यांची ही नियुक्ती 2 वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत राहणार आहे आणि जम्मू काश्मीर डेस्कचं नेतृत्व महेश दीक्षित यांनी केलेलं आहे. 2009 ते 2012 या काळामध्ये ते जम्मू काश्मीरमध्ये IPचे उपसंचालक होते आणि 2012 ते 15 दरम्यान त्यांनी नागालँडमध्येही सेवा दिलेली आहे आणि अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतरच्या सुरक्षा व्यवस्थापनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली होती. पुढील प्रश्न चौथा, RBIच्या मसुदा प्रस्तावानुसार भारतीय टर्म मनी मार्केटमध्ये कोणत्या संस्थांना बॉरोवर्स आणि लेंडर्स म्हणून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे RBI कडून? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, NBFC बेस लेअर वगळून आणि अखिल भारतीय वित्तीय सेवा यांना सहभाग मिळणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. RBIने 25 जून 2026 रोजी टर्म मनी मार्केटसाठी मसुदा प्रस्ताव जाहीर केलेला आहे आणि या प्रस्तावाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे टर्म मनी मार्केटमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवणे असं आहे आणि टर्म मनी मार्केटमध्ये ठराविक अल्पकालीन कालावधीसाठी पैसे उधार दिले जातात यामध्ये आणि घेतले जातात
ठीक आहे. आणि ऑल इंडिया फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणजे AIFIs देखील बॉरोवर्स आणि लेंडर्स म्हणून सहभागी होऊ शकतात. आणि NBFC आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीसाठी 200% नेट ओन फंड्स पर्यंत कर्ज देण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे यामध्ये. पुढील प्रश्न 5वा. म्युझियान कुलम हा ऐतिहासिक तलाव कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पदुचेरी येथे आहे हा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्युझियान कुलम तलावाच्या पुनरुज्जीवनाचा शुभारंभ केलेला आहे. आणि म्युझियान कुलम तलाव पदुचेरीच्या पुराणनम कुप्पन गावामध्ये आहे आणि थवळा कुप्पम जवळ ते स्थित आहे. आणि हा तलाव 400 वर्षांहून जुना असून पल्लव काळातील एक ऐतिहासिक ठेवा आहे. आणि तलावाची एकूण जागा 2 एकर इतकी त्या क्षेत्रात तो आहे, त्यामुळे थोडा विशेष आहे. आणि पूर्वी हा तलाव गावासाठी प्यायला पाणी, सिंचन दोन्ही पुरवत असे. आणि पुनरुज्जीवनाचे काम एप्रिल 2025 मध्येच याचं सुरू झालेलं होतं. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे जलस्रोतांचं जतन करणं आणि पारंपरिक जलव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणं असा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर कोणता ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लाईन शाईन असं त्याचं नाव आहे. नाव लक्षात ठेवा. जगातील सर्वात वेगवान म्हटलेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. लाईन शाईन हा सध्या जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर आहे. त्याची क्षमता तब्बल 2.198 एक्झा फ्लॉप्स इतकी आहे. ठीक आहे. आणि लाईन शाईन एल कॅपिटन या अमेरिकन सुपर कम्प्युटरला त्याने मागे टाकलेलं आहे आणि टॉप 500 यादीमध्ये त्याने पहिलं स्थान पटकावलं. हा सुपर कम्प्युटर पूर्णपणे चीनने तयार केलेला आहे, चीनचा आहे. आणि त्या सर्व तंत्रज्ञान आणि चिप्ससुद्धा चीनमधीलच आहेत. भारतामध्ये नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणजे NSM अंतर्गत विविध महत्त्वाचे सुपर कम्प्युटर तयार झालेले आहेत. भारतासंबंधी मिशन कोणतं आहे? आणि भारतातील महत्त्वाचे कम्प्युटर्स म्हणजे ऐरावत आणि परमसिद्धी हे भारतातील टॉप सुपर कम्प्युटर्स आहेत. हे 2 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 7वा. 500 मिलियन यूट्यूब सबस्क्रायबर पूर्ण करणारा जगातील पहिला यूट्यूबर कोण ठरलाय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिस्टर बीट्स. हा महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. मिस्टर बीट्स जगातला पहिला यूट्यूबर ठरलाय ज्याने 500 दशलक्ष सबस्क्रायबर त्याचे झालेले आहेत. आणि त्याचं खरं नाव हे जिमी डोनाल्डसन असं आहे. याच स्वागतासाठी मिस्टर बीट्सला खास 500 मिलियन प्ले बटन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा प्ले बटन यूट्यूबचे CEO नील मोहन यांनी स्वतः त्याला दिलेले आहे. आणि नील मोहन हे यूट्यूबचे CEO आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 8वा. म्हणजे IRCTCने कोणत्या नवीन पर्यटन परिपथाची घोषणा नुकतीच केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिव्य ईस्ट टेम्पल टूर असं नाव आहे त्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. IRCTCने दिव्य ईस्ट टेम्पल टूर ही नवी टूर सुरू केलेली आहे. आणि भारत गौरव डिलक्स टूर ट्रेन मधून हा प्रवास होणार आहे. आणि हा 11 दिवसांचा प्रवास असणार आहे. ट्रेन लक्षात घ्या, ट्रेनचं नाव. आणि या टूरमध्ये उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांना भेट दिली जाईल. पुढील प्रश्न 9वा. ऑपरेशन अमिस्ताद
मैत्री अभियान अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे व्हेनेझुएला. ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा, देश लक्षात ठेवा, अमिस्ताद. ठीक आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भारताने व्हेनेझुएला भूकंपानंतरच्या काळात मदत पाठवलेली आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ऑपरेशन अमिस्तादची घोषणा केली आणि मदतीसाठी भारतीय वायुसेनेची 2 C-17 जड वाहतूक विमाने वापरली गेली आणि 35 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य भारतातून व्हेनेझुएलाकडे पाठवण्यात आलेली आहेत. आणि मदतीमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटल युनिट्स यांचा समावेश आहे. आणि भारताचं HADR धोरण म्हणजे संकटग्रस्त देशांना मदत करण्याचा कटिबद्ध दृष्टिकोन होय. भारताचं यासंबंधी धोरण कुठलं आहे जे असं मदत कार्य पुरवतं ते लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. पॉलिसी ऑन रियूज ट्रीटेड यूज वॉटर 2026 कोणत्या राज्याने मंजूर केलेले आहे? लक्षात ठेवा हे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेशने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. आंध्र प्रदेश सरकारने 2026 साली प्रक्रियायुक्त सांडपाण्याच्या पुनर्वापर धोरणास मंजुरी दिलेली आहे. हे धोरण 26 जून 2026 रोजी लागू झालंय आणि राज्यातील 123 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या धोरणाअंतर्गत येतात आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये प्रक्रियायुक्त केलं जातं. हे पाणी पिण्यासाठी नाही तर इतर कामांसाठी वापरलं जाणार आहे. आणि औद्योगिक प्रक्रिया, बांधकाम, उद्याने, लँडस्केपिंग, अग्निशमन सेवा, रेल्वे यार्ड आणि बस डेपो अशा ठिकाणी हे पाणी वापरतील. ठीक आहे. 2027 पर्यंत 20 ULBs मध्ये या धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न 11वा. APEDA च्या पुढाकाराने बंगनपल्ले आंब्याची पहिली व्यापारी सागरी निर्यात कोणत्या देशात करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिंगापूर येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. APEDA ने बंगनपल्ले आंब्याची पहिली व्यापारी सागरी निर्यातीला हातभार लावला. ही निर्यात 25 जून 2026 रोजी जाहीर झाली आणि सुमारे 5 मेट्रिक टन बंगनपल्ले आंबे सिंगापूरला पाठवण्यात आलेले आहेत यामध्ये. आणि निर्यातदार म्हणून ऑसम फूड सोल्युशन LLP कंपनीने हे आंबे पाठवलेत. आणि बंगनपल्ले आंबा आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध आंबा आहे. ठीक आहे. आणि तो बेनिशन या नावानेही त्याला लोक ओळखतात. आणि निर्यात केलेल्या आंब्यांना शेतकऱ्यांना 50 रुपये प्रति किलो दर मिळालेला आहे. आणि तर देशांतर्गत बाजारामध्ये तो 25 ते 26 रुपये प्रति किलो एवढा होता. आणि समुद्र मार्गाने ताज्या फळांची निर्यात वाढवणं हे भारतीय कृषी निर्यातीच्या विस्तारासाठी महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ भव्य कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE मध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दुबई UAE मध्ये वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या स्मरणोत्सव मोठ्या उत्सवात झाला. ठीक आहे. आणि इंडियन पीपल फोरम UAE ने या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. संस्था लक्षात ठेवा. आणि या वर्षाची थीम आहे 150 years ऑफ वंदे मातरम सेलिब्रेटिंग इंडियाज स्पिरिट, हेरिटेज अँड नॅशनल अवेकनिंग. थीम लक्षात ठेवा साधारण. आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी
पूर्व रेकॉर्ड केलेल्या संदेशातून आपला सहभाग दर्शवला. डॉक्टर दीपक मित्तल हे UAEचे भारतीय राजदूत आहेत, हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि भारताच्या सांस्कृतिक वारसा जपणं आणि पुढे नेणं या कार्यक्रमावरती याच्यामध्ये भर होता. आणि वंदे मातरम हे भारताच्या राष्ट्रीय चेतना, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 27 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.